प्रकरणात 13 जूनमध्ये योगी सरकारने गुन्हे दाखल केले, मात्र खारघर या ठिकाणी फक्त एसआयटी नेमली होती, त्याचा पुढे काही झालं नाही. अवश्य सरकार पळ काढतं का महाराष्ट्र? बघा, खारघरचा विषय आता सरकारने मागे टाकला. खारघरला जे साधक मरण पावले ते अत्यंत दुर्दैवी होतं. राज्यात देशाचे गृहमंत्री तिकडे उपस्थित होते, मुख्यमंत्री उपस्थित होते, संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होते. पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही. एसआयटी नेमणे धुळफेक असते. अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नेमतं तेव्हा ती धुळफेक असते. इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मी म्हणतो सरकार. सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला. हजारो साधक जमले भर उन्हात. त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ती भागमभाग झाली, भगदौड झाली. त्याच वेळेला काल हाथरसमधल्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी तिथे गुन्हे दाखल केले. तो गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे, ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, कारण त्याला राजकीय संरक्षण. 80,000 लोकांना परवानगी होती आणि 2.5 लाख लोक कसे जमले? महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. महाराष्ट्रातले बळी आणि हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत, आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात. या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात, आणि त्याच्यामुळेच या अशा प्रकारच्या दुर्घटना होतात. मोठ्या प्रमाणात देशात सुरू आहे. या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा आहे ना. हिंदूगिरी वहां से शुरू होती है. आप देश के प्रधान, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना. तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल. काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल. तुम्ही हिंदू मुसलमान कराल. ही भोंदूगिरीच आहे, ही बुवाबाजी आहे. देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात. हे रेकॉर्ड होती आहे. आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात. ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार? हा कायद्याने ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही? जिथे जिथे अंधश्रद्धा आहे, जिथे जिथे बुवाबाजी आहे, तिथे आमचे राज्यकर्ते जातात, राजकारणी जातात. मग प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, कारवाई ह्यांच्यावर व्हायला हवी. लोक बिचारे हतबल आहेत. लोकांची गरिबी आहे, महागाई आहे, लोकांचे प्रश्न आहेत. लोक जातात भोंदूबुवांकडे. नरेंद्र मोदींना मिळालेली मतं भोंदूगिरीतून मिळालेली मतं आहे. कळलं? ये जो महाराज हमारे यहाँ उनको बुआबाजी बोलते हैं, एक अंधश्रद्धा है. लोगों की श्रद्धा हो सकती है, हम श्रद्धा के खिलाफ नहीं, लेकिन अंधश्रद्धा, अंधभक्ति, बीजेपी काल में जो अंधभक्त निर्माण हुए उनके ये बलि चढ़ गए. हमारे प्रधानमंत्री जी अपने आपको एक बाबा समझते हैं. वो भोले बाबा है या और क्या है मुझे मालूम नहीं. प्रधानमंत्री अपने आप को भगवान के अवतार मानते हैं, विष्णु का अवतार मानते हैं कि मैं बायोलॉजिकल नहीं हूं, मेरा जन्म ऊपर से आया है, हो गया है. वो गुफा में जाकर तपस्या करते हैं, उनके फोटो दिखाते हैं.
हाँ, इस प्रकार का प्रधानमंत्री अगर हमारे देश में है तो लोगों में अंधश्रद्धा बढ़ेगी। महाराष्ट्र में कानून है अंधश्रद्धा विरोधी कानून, फिर भी महाराष्ट्र में जो भगदड़ मची खारघर में, और वहां भी 25 से भी ज्यादा लोग भगदड़ में मरे, वहां गृह मंत्री उपस्थित थे। भोले बाबा के सत्संग में 2.5 लाख से लोग ज्यादा जमा हो गए, लेकिन परमिशन थी 80,000 लोगों की। कौन जिम्मेदार है? हम लीडर, नेता, सत्ताधारी ऐसे बाबा के सत्संग में जाते हैं और उनको प्रतिष्ठा देते हैं, फिर लोग उनको फॉलो करते हैं। प्रधानमंत्री ने अपना बर्ताव प्रधानमंत्री जैसा ही करना चाहिए। आपकी श्रद्धा है, आपके मन में रखो। आप लोगों को भ्रमित मत करिए कि मैं खुद एक बाबा हूं, मैं खुद एक भोले महाराज हूं। यह आप दिखाने की कोशिश महाराष्ट्र में इस राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आसाम में जाते हैं, गुवाहाटी में जाते हैं, कामाख्या देवी के मंदिर में जाते हैं और बलि चढ़ाते हैं सरकार के लिए। क्या यह अंधश्रद्धा नहीं है? लोग क्या फॉलो करेंगे आपको? ऐसे में अगर स्टैम्पेड होता है, भगदड़ मचती है, लोग मरते हैं, उनके लिए हम सब लोग जिम्मेदार हैं। प्रधानमंत्री का बयान है कि अब तक 11,000 से ज्यादा जो है लोगों को 11,000 से ज्यादा मामला दर्ज किया गया और 500 लोगों का FIR की गई है। और जो लोग पहली बार हमारे महाराज के मुंह से मणिपुर का जिक्र हुआ है। मैं उनका आभार व्यक्त करता हूं। इस देश में मणिपुर है, ये आपको अभी पता चला भाई। मैं आपके प्रति आभार व्यक्त करता हूं। मणिपुर को जिस तरह से आपने नजरअंदाज किया था, तो आप बहुमत जाने के बाद आपको पता चला कि मणिपुर बहुत गंभीर विषय है और मणिपुर के बारे में बात करनी चाहिए। अमरावती जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 24 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आर्थिक बोजामुळे आणि पाऊस न पडल्यामुळे आत्महत्या। आता लाडकी बहीण योजना आलेली आहे, लाडका शेतकरी योजना आणा। रोज 10 शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये करतात। जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात 350 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। विदर्भातला अमरावती इथे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातल्या होताना दिसत आहे। त्याच्यावरती राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी अजूनपर्यंत भाष्य केलं नाही। लाडका भाऊ, लाडकी बहीण, पण त्या लाडक्या भावाचा एक भाऊ शेतकरी आहे, लाडका बहिणीचा भाऊ शेतकरी आहे आणि तो आत्महत्या करतो आणि राज्यामध्ये त्याच्यामुळे दुःखाचं सावट आणि अंधकार पसरलेला आहे। आपल्याला म्हणतात मी राजकारणात आल्यावर कुठलाही पक्ष बदलले नाही, अनेक भ्रष्टाचार आरोप लावले, कुठलेही सिद्ध झाले नाही। का वाटतं एकंदरीत सरकार म्हणून बोलतात का पक्ष म्हणून? पक्ष बदलला नाही, पण पक्ष चोरला। पक्ष बदलला नाही, पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर, नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती। तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजताय। मग घेऊ द्या ना, काय हरकत आहे? कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे, लोकसभा लढली, पुण्यात त्यांचं सामाजिक कार्य, राजकीय कार्य चांगलं आहे। आज दुपारी ते भेटतात उद्धव ठाकरे साहेबांना, हे खरं आहे, आणि लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील, हे सुद्धा तितकंच खरं आहे। विधान परिषदेमध्ये एकाची विकेट पडली असं प्रवीण दरेकर म्हणतात, आर्वेकर असतील, जयंत पाटील यांची विकेट पडणार। ठीक आहे, बघूया कोणाची विकेट पडते, पाहू। महाविकास आघाडीच्या 3ही जागा निवडून येतील। अंदर को फंडिंग नहीं की जा रही है। जो बैसाखी पे नायडू बैसाखी, नीतीश कुमार बैसाखी, कुबड़िया, उनको फंडिंग हो रही है। सरकार बचाने के लिए ये फंडिंग नहीं, ये करप्शन हो रहा है। थैंक यू।
खासदार संजय राऊत यावेळी बोलत होते. त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. हाथरस घटनेवरून आणि महाराष्ट्रातल्या घटनेवरून त्यांनी टीका केलेली आहे. हे सगळे अंधश्रद्धेचे बळी आहेत असं त्यांनी म्हटलंय. सोबतच आता लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना आणा. सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, त्यामुळे यावर सुद्धा सरकारनं पाऊल उचलावेत असं यावेळी राऊतांनी म्हटलंय. शेतकरी आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांचं मौन आहे, त्यामुळे आता लाडका शेतकरी ही योजना सरकारनं आणावी असं आता संजय राऊतांनी म्हटलंय.